सरकारनं कायमच शेतकऱ्यांना कर्जमाफी का द्यावी असं विधान कृषी मूल्य आयोगाचे प्रमुख आणि भाजप नेते पाशा पटेल यांनी केले। एकीकडे सरकारने शेतकऱ्यांना ऐतिहासिक मदत केल्याचा दावाही पटेल करतात आणि दुसरीकडे वारंवार सरकारनं कर्जमाफी का द्यावी असंही पटेलच म्हणतात। आता 32,000 कोटी रुपये आता नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या खिशात आता अर्जंट देणं गरजेचं होतं। तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत। त्यांनी काय सांगितलं की आता त्याला जी अर्जंट गरज आहे ना त्याच्याकडे काहीच राहिलेलं नाही, म्हणून त्याला उभं व्हायला आता मला मदत करायची आहे आणि 6 महिन्यानंतर त्याचे बँकेतले पैसे मला द्यायचे। राज्य सरकारने जेवढी मदत शेतकऱ्यांना केलेली आहे, या वर्षी जेवढी मदत केलेली आहे एवढी मदत आधी कुण्याही सरकारने केलेली नंबर 1 आणि एवढा मोठं नुकसान बी कधी झालेलं नाही आहे नंबर 2। अजितदादा म्हणताय सारखं कर्जमाफीचा विषय सांगता तुम्ही, शक्य नाही। मी काय म्हणालोय, अजितदादाचं म्हणणं एका अर्थानं खरं आहे की कायम माफी कसं चलल, कर्ज होऊ नये म्हणून काहीतरी विचार केला पाहिजे ना। त्यांच्या भूमिकेशी माझं मी तर सहमत आहे।